साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. तर त्या 10व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2 कोटी बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेले आहे. आज 3 वाजता बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. सोबतच आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात येणार नाही, तर याची रक्कम थेट 2100 रुपये सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे सोडण्यात येणार आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. खरं म्हणजे 1,500 रुपये आपण देत होतो, पण 2,121 रुपये आपण ते करून दिलेत, वाढवलेले आहे. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता थेट 2100 रुपये प्रमाणेच विस्तांतर सुद्धा केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. याचा GR सुद्धा आलेला आहे. तुम्ही सुद्धा कालच पाहिलेलं असेल की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. एकंदरीत बहिणींना आज एप्रिल हप्ता 2100 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सरसकट सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सरसकट सर्व बहिणींना येणार आहे. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट देण्यात येणार नाही, तर या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहेत. बघा, या गॅस कनेक्शनसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा, पहिलीच पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह म्हणून असायला पाहिजे. जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा, तुम्हाला जर एखाद्या योजनेमधून गॅस मिळाला असेल किंवा तुम्ही स्वखर्चाने गॅस घेतलेला असेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत ज्या बहिणींच्या घरामध्ये चुली नाहीत, फक्त गॅस आहे, त्या बहिणींना आज पैसे येणार आहेत. ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस नसेल त्या बहिणींना आज पैसे सुद्धा येणार नाही. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या चालू महिन्यामध्ये गॅस खरेदी केलेला असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. सरासरी तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा घेतलेला असावा तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि जी शेवटची पात्रता म्हणजे चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक असायला पाहिजे. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक आहे त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत. त्या पुस्तकाची KYC सुद्धा केलेली असावी. सरासरी तुम्ही 5 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा भरून आणलेला असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे सोडण्यात येतील, तर ते पैसे आज सत्यामध्ये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. म्हणजे याचा कालच GR आलेला होता. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही, त्या फक्त पात्रतेमध्ये बसत असेल तरी पण त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत. बघा, आज 3 वाजल्यापासून हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे या 15 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. प्रामुख्याने आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच टोटल मिळून या 36 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता येणार आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम आज पुणे जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच या हिरव्या पट्ट्यामधील या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 7वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 8वा जिल्हा म्हणजे रायगड, 9वा जिल्हा म्हणजे ठाणे आणि 10वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. तर बघा, या डाव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये आणि अजून उर्वरित 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये 11वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, 12वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सोबतच 13वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. टोटल मिळून या 15 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 3च्या 3 हप्ते अगोदरच आलेले होते, त्या बहिणींना डबल पैसे
येणार नाहीत. परंतु ज्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 3 हप्ते आजच हस्तांतर सुद्धा केले जाणार आहेत. सोबतच आज या प्रमुख 20 बँकांमधून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल. तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 20 बँकांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा आजच संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. तर बघा, या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे यस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे भारत बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 18वी बँक म्हणजे युको बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे टोटल मिळून आज या 20 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल आणि पोस्ट बँक असेल तर या बँकेमध्ये 100% पैसे येणार आहेत. उर्वरित 17 बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. म्हणजे ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि त्यांचे बँक खाते या 20 बँकेपैकी असेल त्यांनाच आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयेच्या अगोदर सर्व पैसे येणार आहे. त्यामुळे आजपासून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच आज 3 वाजता पैसे येणार आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे. त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना एक अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल, तुम्हाला जर भांडवल नसेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून भांडवल सुद्धा देण्यात येणार आहे. तर ही योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. परंतु तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी होऊ इच्छित असाल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. तरच तुम्हाला त्या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान, एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा, या 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर तुमचे उत्पन्न या 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आज एप्रिल हप्ता येणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच एकंदरीत तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षाच कमीच असावे, अन्यथा तुम्हाला कोणताच लाभ घेता येणार नाही. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. या वर्षी सुद्धा घेतलेली नसावी. जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा येणार नाही. तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने RTO ऑफिस मधून सर्व डाटा मागवलेला आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी कोणत्या वर्षी गाडी घेतलेली आहे आणि त्या बहिणींना कशा पद्धतीने रद्द सुद्धा करण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, हप्ता सुद्धा येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल परंतु त्या 4 चाकीच्या गाडीच्या ऐवजी ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल किंवा एखादी भाड्यासाठी ओमनी घेतलेली असेल, छोटा हत्ती घेतलेला असेल तर त्या बहिणींना पैसे
येणार आहेत, कारण सरकारने अगोदरच सांगितले आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल किंवा एखादी चारचाकी गाडी भाड्यासाठी घेतलेली असेल तर त्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरणार आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य वकील नसला पाहिजे, शिक्षक नसला पाहिजे, डॉक्टर नसला पाहिजे, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसला पाहिजे, तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. सोबत जी चौथी पात्रता आहे म्हणजे शेवटची पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही श्रावण बाळ योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. फक्त तुम्हाला श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनांचा लाभ घेता येणार नाही. कारण स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे, उर्वरित योजनांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच एकंदरीत ज्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर त्या लाडक्या बहिणींना फक्त त्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही, डबल योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही या 4 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज 1 लाख रुपये सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजेच त्या योजनेचा अर्ज करता येणार आहे. परंतु फक्त एकाच योजनांचे अर्ज सुरू झालेले नाहीत, तर लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. त्या 3 योजना सुद्धा अगदी झटपट पद्धतीने सांगून टाकतो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 3 योजनांचे अर्ज करायचे आहे. तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. तर बघा या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरला तर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या 3 योजनांचा लाभ घेता येणार नाही. बघा शिलाई मशीनसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. बघा 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. सोबतच या 3 योजनांपैकी दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना. तरी मोफत पिठाची गिरणी योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही पिठाची गिरण खरेदी सुद्धा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. तर ही योजना सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना डांका मशीन खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहे. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर रेशन कार्ड नसेल उत्पन्नाचा दाखला सुद्धा चालणार आहे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 3 योजनांचा लाभ घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच 1 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. बघा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये
याच्यामध्ये काही कास्टमधील महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे। याच्यामध्ये एसटी कास्ट असेल, एसटी कास्ट असेल, ओबीसी कास्ट असेल, एनटीसी कास्ट असेल, एनटी कास्ट असेल, म्हणजेच ओपन मधील जेवढ्या बहिणी असतील त्यांनाच फक्त याचा लाभ घेता येणार नाही। उर्वरित जेवढ्या पण कास्ट आहे तेवढ्या सर्व बहिणींना बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही सर्वात मोठी गव्हर्नमेंटची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आणि संपूर्ण भारतामधील लाडक्या बहिणी असतील किंवा महिला वर्ग असेल, रेशनधारक महिला असेल, यांना सक्षम बनवण्यासाठी बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येते। परंतु या 2 लाख रुपयांपैकी फक्त तुम्हाला 1 लाख रुपये रक्कम परत सुद्धा भरावी लागते। त्यामुळे जर तुम्हाला बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे। जर तुमचा अर्ज पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल तर तुम्हाला बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।